भाग 17 राजधर्माच्या कसोटीवर सीतेचा त्याग. प्रभू श्रीराम अयोध्येचे राज्य सांभाळत असताना त्यांच्या गुप्तचरांनी त्यांना एक बातमी दिली. नगरातील एका धोब्याने आपल्या पत्नीशी भांडण करताना रामांचा उल्लेख करून म्हटले होते की मी काही राम नाही, जो दुसऱ्याच्या घरी राहिलेल्या स्त्रीचा पुन्हा स्वीकार करेन. केवळ तो धोबीच नाही, तर नगरातील काही लोकांमध्येही सीतेच्या पवित्रतेबद्दल कुजबूज सुरू होती. जरी सीतेने लंकेत अग्निपरीक्षा देऊन आपले सत्व सिद्ध केले होते, तरी समाजातील एक घटक अजूनही साशंक होता. रामांना पूर्ण विश्वास होता की सीता निष्पाप आणि पवित्र आहे, पण त्यांच्यासमोर दोन कर्तव्ये उभी होती. पती म्हणून पत्नीचे रक्षण करणे आणि तिला साथ देणे, राजा म्हणून प्रजेच्या मनात राजा आणि राणीबद्दल कोणताही संशय राहू न देणे. यथा राजा तथा प्रजा या न्यायाने जर राजाने संशयास्पद आचरण स्वीकारले तर समाज नैतिकदृष्ट्या कोलमडून पडेल, अशी भीती त्यांना वाटली. रामांनी अत्यंत जड अंतःकरणाने राजधर्माला प्राधान्य दिले. त्यांनी लक्ष्मणाला बोलावून सीतेचा त्याग करण्याची आज्ञा दिली. वाल्मिकी ऋषींच्या आश्रमाजवळ तिला सोडून येण्यास सांगितले. लक्ष्मणही या निर्णयाने व्याकुळ झाले, पण रामांच्या आज्ञेपुढे तेही हतबल होते. सीतेने हा निर्णय धैर्याने स्वीकारला, कारण तिला ठाऊक होते की तिच्या पतीचा हा निर्णय वैयक्तिक नसून राज्याचा आदर्श टिकवण्यासाठी आहे. हा प्रसंग केवळ दुःखद घटना नसून त्यातून आपल्याला आयुष्यासाठी मोठे धडे मिळतात. वैयक्तिक सुखापेक्षा कर्तव्य मोठे. श्रीरामांनी दाखवून दिले की जेव्हा आपण एखाद्या मोठ्या पदावर असतो, तेव्हा आपले वैयक्तिक प्रेम आणि सुख गौण ठरते. सार्वजनिक जीवनात असलेल्या व्यक्तींचे चारित्र्य निष्कलंक असावे लागते. लोकशाहीचा आदर. जर तो धोबी चुकीचा होता, तरी एका सामान्य नागरिकाच्या मताचाही राजाने विचार केला. हे प्रजेच्या मताप्रती असलेल्या आदरभावाचे प्रतीक आहे. प्रजेचा राजावर पूर्ण विश्वास असणे हेच सुराज्याचे लक्षण आहे. स्त्रीशक्ती आणि सहनशीलता. माता सीतेचा त्याग हा तिच्या कमजोरीचा नाही, तर तिच्या महानतेचा पुरावा आहे. तिने रामाच्या राजधर्माच्या आड न येता स्वतः वनवास स्वीकारला. तिने एकटीने लव-कुश यांना जन्म दिला आणि संस्कारांनी घडवले. हे स्त्रीच्या आंतरिक शक्तीचे दर्शन घडवते. निस्वार्थी प्रेम. राम आणि सीता दोघेही एकमेकांपासून दूर झाले, तरीही मनात केवळ एकमेकांचाच विचार होता. रामांनी दुसरे लग्न केले नाही. यातून त्यांचे सीतेप्रती असलेले अनन्य प्रेम सिद्ध होते.